नमस्कार मंडळी, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. चला मग मंडळी, आजच्या नवीन रेसिपीसाठी सुरुवात करूया. श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावण महिना म्हटलं की गोडाचा पदार्थ व्हायलाच पाहिजे. चला मग आजची रेसिपी आहे बासुंदी पुरी. त्यासोबतच मी तुम्हाला इतर पदार्थ काय काय त्याच्यासोबत करता येईल हे सुद्धा दाखवणार आहे. सगळ्यात अगोदर इथे मी कढई घेतलेला आहे. तुम्ही खोलगट घेण्यापेक्षा उत्तळ भांडं घ्या कोणतंही. इथे मी कढई घेतलेला आहे. कढईमध्ये अगदी थोडंसं अर्धा कप असं पाणी घातलेलं आहे, जेणेकरून तुमचा दूध खाली चिटकत नाही आणि व्यवस्थित ते हे आटलं जातं, चिटकत नाही, जास्त तुम्हाला त्रास होत नाही आहे. ते दूध करपटपणा वास पण येणार नाही आहे. त्यामुळे इथं मी 1 लिटर असं दूध घेतलेलं आहे. फुल फॅट असं दूध घेतलेलं आहे, म्हशीचं दूध घेतलेलं आहे. आता इथं 1 लिटर दूध घेतलं आहे कढईमध्ये. आता इथं हे सावकाश जे चमच्याने सारखं फिरवत राहायचं आणि असंच कमी जास्त फ्लेमवर करत राहायचं. शक्यतो तुम्ही जवळच उभी राहायचं, त्या गॅसच्या जवळ कंटिन्युअसली फिरवत राहायचं. फ्लेम थोडंसं मोठंच ठेवायचं, जेणेकरून तुमचं बासुंदी लवकर होईल आणि खाली चिटकणार सुद्धा नाही. कंटिन्यू फिरत राहायचं. साधारण मला इथं 40 मिनटं असं लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही कमी झालेला आहे. असंच कंटिन्यू फिरत राहायचं, कमी जास्त फ्लेम करत राहायचं. अर्ध्यापेक्षा कमी झालं ना दूध, मग समजायचं की घट्टसर झालं ना. मला असं काही नाही, खूप हार्ड असं वगैरे रेसिपी काहीच नाही. तुम्ही पहिल्यांदा सुद्धा कराल तर नक्की जमेल तुम्हाला. इथे मी अर्धा कप असं साखर घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार कमीही करू शकता आणि जास्तही करू शकता. इथे मी ड्रायफ्रुट्समध्ये बदाम आणि काजूचे काप्स घातलेले आहे आणि विलायचीचे 2च विलायचीची पूड घातलेलं आहे, जास्त घातलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता घट्टसर एकदम छानसर झालेलं आहे बासुंदी. असंच मी इथं 40 मिनटं उकळून घेतलेलं होतं. आता इथं मी पुरीचं पीठ मळून घेणार आहे, कणिक. इथं साधारण 2 कप्स असं गव्हाचं पीठ घेतलं. तुमच्या सोयीनुसार कमी जास्त पिठाचं प्रमाण करू शकता. तर 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. अगदी थोडंसं अर्धा चमच्यापेक्षा कमीही गूळ घ्यायचं. गुळामुळं ना ह्याचं टेस्ट पण छान येतं आणि कलरसुद्धा खूप छान येतं. त्यानंतर इथं अगदी थोडंसं मीठ घालायचं. जसं तुम्ही कणिकेला घालताना त्या प्रमाणात मीठ घालायचं. इथं 2 चमचे तेल घातलेलं आहे, साधं तेल घातलेलं आहे. काही गरम वगैरे काहीच केलं नाही. ते सगळं चोळून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं. खूप जास्त सैलसर करायचं नाही. त्यामुळं खूप जास्त सैलसर केलं ना पुरी अजिबात फुगत नाही आणि टम्म असं फुगलेली कुरकुरीत, थोडंसं कुरकुरीतपणा यावं लागतं, तर थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं. इथं मी अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे. खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त सैलसरही नाही. अगदी थोडंसं तेल लावून एक साधारण 5 ते 10 मिनटं ठेवायचं ह्याला. इथं मी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे पुरीसाठी. आता इथं 10 मिनटं झालेलं आहे. सगळ्यात अगोदर पुरी जितक्या साईजच्या पाहिजे त्या प्रमाणात इथं गोळा करून घ्यायचं. साधारण मी बारीकसं लिंबाचं गोळ्याऐवजी गोळा एवढा लिंब गोळा करून घेतलेला आहे पुऱ्यासाठी. सगळ्यात अगोदर जितके करून घ्यायचे अगदी थोडेसे करून घ्यायचे गोळे आणि एकदाच लाटून घ्यायचं. त्यामुळं ना तुमचं तेल तापलं ना पटापट पुऱ्या काढता येईल. अशा पद्धतीने नेहमी हे पुऱ्याचं काय प्रत्येकाला जमतं. थोडंसं पिठांमध्ये काय घालायचं हे समजत नाही आहे. त्यामुळं पुऱ्या का प्रत्येकाला लाटता आणि हे का त्याच्यात काही वेगळं काही नाही आहे. फक्त पीठ मळण्यामध्येच असतं. आता तेल तापलेलं आहे. एकदम तेल तापल्यानंतर घालायचं आणि वरनं पुरीला थोडंसं प्रेस करत राहायचं. त्यामुळं पुरी एकदम टम्म असं फुगते. तुम्ही बघू शकता एकदम कलरसुद्धा सुरेख आलेला आहे आणि टम कुरकुरीतपणा थोडंसं असं हातातनं पडलं ना पटकन फुटलं जातं. त्यामुळं ना पुरी एकदम छानसा कडक, रवानं ना थोडासा कडकपणा येतो आणि गुळानं कलरसुद्धा खूप छान येतं आणि टेस्टला पण खूप छान लागतं. असंही मुलांना दिलं ना खूप आवडीनं खातील मुलं. अशाच पद्धतीने सगळे पुऱ्या तळून घेऊ शकता. चला मग श्रावण स्पेशल बासुंदी पुरी आजचा बेत आहे. त्यासोबत आणखी काही मी पदार्थ बनवलेला आहे. फक्त मी ह्यामध्ये बासुंदी आणि पुरीचाच रेसिपी अपलोड केलेला आहे. बाकीचे काही पदार्थ नाही केलेले. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की सांगा, ते सुद्धा मी शेअर करेन. इथे मी मसाला राईस केलेला आहे.
मसाले भात केलेला आहे. त्यावरनं अगदी मसाले भात झाल्यानंतर कोथिंबीर घातलं एकदम सुटसुटीत आणि चवीला अप्रतिम असं झालेलं आहे. त्यासोबत मी सुक्का आलूची भाजी केलेलं आहे. हे तर तुम्ही माहीतच आहे, बासुंदी एक नंबर झालेली आहे. थोडंसं सॅलड घेतलेलं आहे आणि कोशिंबीर घेतलं. कोशिंबीरमध्ये काकडी, टोमॅटो, मुळा आणि शेंगदाण्याचा कूट वगैरे घालून एकदम एक नंबर मसाल्या भातासोबत एक नंबर असं लागतं. तुम्ही नक्की करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली? श्रावण स्पेशल रेसिपी. तुम्हाला जर असे पूर्ण ताट सजावट पाहिजे असेल तर रेसिपीचे आयडियाज मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. एखाद दुसरं रेसिपी शेअर करेन आणि त्यासोबत ताटांमध्ये काय काय वेगळं वेगळं करू शकता त्याचा आयडियासुद्धा देता जाईल. नक्की पूर्ण बघा आणि करून बघा. तुम्हाला आवडलं तर शेअर, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मग पुन्हा भेटू अशाच व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद.